गुरुदेव, ती थेट आपल्याला आवाहन करायला लागली आहे. आपण मला आज्ञा करा. ती जरी राक्षस असली तरी ती स्त्री आहे म्हणून मागच्या वेळी मी तिला केवळ नाथपंथाच्या शक्तीचीच ओळख करून दिली होती. परंतु आता मी तिला अशी शिक्षा करतो की ती पुन्हा याचा विचार करणार नाही. गोरक्षा, त्या मालीला तिच्या अपकृत्यामुळे मी योग्य ते शासन केलेलं आहे. चरपटीच्या वाटेत ती पुन्हा येणार नाही. त्या जरांतकने आणि त्या मालीने नाथपंथ काय आहे, तुम्ही कोण आहात हे अद्याप ओळखलेलं नाही. आणि त्यामुळेच त्यांचं असं धाडस होत आहे. असुरी प्रवृत्ती ही कधीही न संपणारी असते गोरक्षा. त्यांची अपकृत्य ती कधीही थांबवणार नाही. आणि एक दिवस असा येईल की आपल्याला त्यांचा अंत करावा लागेल. गुरुदेव, तुम्ही चरपटीला अस्त्रशस्त्रांमध्ये इतकं निपुण करा की तो स्वतः हे युद्ध लढेल आणि जरांतक आणि मालीला शिक्षा करेल. तेव्हाच त्यांच्या लक्षात येईल की मला आणि तुम्हाला शस्त्र उचलण्याची आवश्यकताच उरली नाही. चरपटीच त्यांचा अंत करेल. गुरुवर, आपण सांगाल ते मी ग्रहण करायला तयार आहे. त्यासाठी हवी असणारी कठोर साधनाही मी करेन. उत्तम चरपटी, तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे. गुरुदेव, मी भिक्षा आणली आहे. चला आपण भोजन करूया. चला. आदेश. अलख निरंजन. चंद्रा, दरवर्षी आपण नागपंचमीची पूजा करायला याच ठिकाणी येतो ना? हो जाऊबाई, गावाबाहेर याच ठिकाणी एक वारुळ असायचं ज्याची आपण पूजा करायचो. पर मग आता ते वारुळ का दिसत नाहीये? आपण चुकीच्या जागी तर नाही आलो ना? नाही नाही, यावर्षी वारुळाची पूजा न करताच माघारी जावं लागेल असं वाटतंय. नाही, मला असं वाटतं आपण आणखीन पुढे जाऊया. कदाचित तिथे एक वारुळ असावं. वय, ते बघा, तिथे एक मोठं वारुळ दिसतंय. चला. हे नागराज, आम्ही दरवर्षी इथे येतो. तुमची मनोभावे पूजा करतो, आशीर्वाद घेतो. तुझी कृपा आमच्यावर सदैव अशीच राहू दे. आमच्या कुटुंबाचं रक्षण कर. आमची पूजा गोड मानून घे.
चरपटीचे तुम्ही संगोपन केले आहे, हे आमच्यावरही मोठं ऋण आहे, म्हणून तुम्हाला दर्शन द्यायला आलो. तुम्ही धन्य आहात, तुम्हाला चरपटीचे पालकत्व मिळाले. तुमचे हे सौभाग्य आहे. ह्यासाठी तुमच्या नावाची नोंद कायमस्वरूपी राहील. गुरुदेव, आपण कुठे आलो आहोत? चरपटी, आपण त्या गावाजवळ आलो आहोत जिथे गोरक्षाचा जन्म झाला होता. आणि ते गाव आहे 32 शिराळे. गुरुदेव, मग तुमचे सगळे सोयरे इथेच असतील ना? मग तुमचे माता, पिता, बंधू कोण कोण आहे? चरपटी, माझे माता, पिता, बंधू, भगिनी, सखा, देव हे सगळं गुरु श्री मच्छिंद्रनाथ आहेत. गुरुदेवच माझं सगळं काही आहेत. इथे माझे सगळे सोयरे कोणीच नाही. जे आहेत ते भक्त आहेत. गुरुदेव, मला आपल्या जन्माची गोष्ट ऐकायची आहे. मी सांगतो चरपटी. चरपटी, आपण आज इथे येण्याचं कारण म्हणजे आज नागपंचमी आहे. मी या भूमीला आशीर्वाद दिला आहे की दरवर्षी नागपंचमीला इथे सर्प, नाग, नागदेवता हे सगळे येतील आणि इथल्या लोकांना आशीर्वाद देतील. मला हे पाहायचं आहे गुरुदेव. त्याचसाठी आपण इथे गावात आलो आहोत. चला गावात जाऊया. आदेश, अलख, निरंजन. म्हणजे त्या गोरक्षनाथाचं जन्मस्थान हे गाव आहे तर. आज नागपंचमी. इथे येणाऱ्या नागांची फारच जवळीक दिसते यांची. त्यामुळेच ते इथे आले आहेत. मला तर आपल्यासाठी ही खूप चांगली संधी वाटते. त्या तिघांना इथंच संपवून टाकू. लगेच संपवायचं नाही त्यांना. त्याने जो त्रास तुला दिलाय त्याचा बदला म्हणून त्यांनाही त्रास व्हायलाच हवा. मग आता आपण काय करायचं? त्यांच्या आशीर्वादाने जे नाग इथे येतात
त्या नागानं जर त्रास दिला तर तो त्रास नाथांना होईल. म्हणून एका नागाचे प्राण घेतले तर त्याची वेदना नाथांनाच होईल. त्यामुळे आज काय करतो ते फक्त बघ. चल. आता आपण अग्नीला तुपाची आहुती द्यायची आहे. आम्ही मंत्र म्हटल्यानंतर आपण तुपाची आहुती द्यायची. ओम अग्निर्षिः पवमानः पाञ्चजन्यः पुरोहितः तमेमहे महागयौ स्वाहा तमेमहे महागयौ स्वाहा. म्हणावं अग्नय अग्नय इदन्न मम इदन्न मम. आता बटूनी अग्नीला समिधा द्यावी. उजव्या हातात समिधा घेऊन डावा हात खाली ठेवून उजव्या मांडीवर धरावे व मंत्र म्हटल्यानंतर अग्नीला समिधा द्यायची आहे. ओम ओम अग्नये अग्नये समिध समिध महार्षम महार्षम बृहते बृहते जातवेदसे जातवेदसे तयात्वम अग्ने तयात्वम अग्ने वर्धस्व वरधस्व समिधा ब्रह्मणा समिधा ब्रह्मणा वयम स्वाहा. अग्नय अग्नय इदन्न मम इदन्न मम. आता आपण गायत्री उपदेशाला सुरुवात करूया. बटूनी पहिल्यांदा ब्रह्मांजली करायची आहे व यजमानांनी ती झाकायची आहे दोन्ही हातांनी. बटूच्या उजव्या कानामध्ये गायत्री उपदेश करावा. गायत्र्या विश्वामित्र सविता गायत्री उपनयनोपप्रधान उपदेशं विनियोगः. गायत्र्या विश्वामित्र सविता गायत्री उपनयनोपप्रधान उपदेशं विनियोगः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. अस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन.
नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुम तो 32 शिराळे ह्या गावात दरवर्षी नागपंचमीला मी येईन असं मी वचन दिलं होतं. त्याप्रमाणे याही वर्षी मी आलो आहेच. परंतु आज माझ्या बरोबर माझे गुरु साक्षात श्री मच्छिंद्रनाथ देखील आले आहेत आणि त्याचबरोबर बाल चरपटी देखील आला आहे. आज ठरल्याप्रमाणे नाग सर्प तुम्हाला दर्शन द्यायला येतील. त्यांचं दर्शन घ्या आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. हे नागलोकातील नागदेवतांनो, मी तुम्हाला आवाहन करतो. 32 शिराळे ह्या गावी दरवर्षी नागपंचमीला तुम्ही याल, हे मी त्यांना दिलेलं वचन तुम्ही पूर्ण करा. तुम्ही सगळ्यांनी 32 शिराळे ह्या गावात यावं आणि लोकांच्या पूजनाचा स्वीकार करावा. इथल्या लोकांचं रक्षण करा. आदेश. अलख निरंजन. मी जे ठरवलं ते करण्याची वेळ आली. नागलोकातून सर्प गावाच्या दिशेने येत आहेत. पण तू नेमकं असं काय करणार आहेस जरांतक? त्या नाथांना स्वतःच्या सिद्धीचा फार अभिमान आहे ना. त्यांनी शक्तीने आपलं स्थान नष्ट केलं. तुला जमिनीत काढलं आणि त्या चरपटीला आपल्यापासून वाचवताय. आता बघच मी काय करतो ते. नाथांना माझ्या शक्तीचा प्रत्यय येईल. पण मला असं वाटतंय की त्यासाठी गावात राहूनच आपण नाथांवर वार करायला हवा. हल्ला तर मी करणारच आहे, पण त्याआधी या नागदेवतांचं मी काय करतो ते पहा. तू मागे हो. सार मागे अजून. थांबा. तुम्हाला पुढे जाता येणार नाही. या गावात कोणालाही जाता येणार नाही. तुमच्यापैकी कोणी जर तिथे गेलं तर त्याची गाठ माझ्याशी आहे. त्या नाथांनी गावाला वचन दिलंय ना, पण ते वचन पूर्ण होऊ देणार नाही मी.
गुरुदेव नागदेवता दर्शन देण्यासाठी अजून आले का नाहीत? गोरक्ष, असं कधी घडलं नाही. दरवर्षी नागपंचमीला तू दिलेल्या वचनाप्रमाणे नागदेवता इथे येतातच. होय गुरुदेव, यात कधी खंड पडला नाही. गोरक्ष, मला वाटतं तू गावाबाहेर जाऊन पाहावास. काही अघटित घडलं तर नाही ना, हे आपल्याला पाहावं लागेल. होय गुरुदेव, मला काही चांगले संकेत दिसत नाहीयेत.